सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत ठाणे येथील कोपरी विभागात आणि तेथील विलास कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये. त्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत अगदी छान नेहमीप्रमाणे आजचा हा सोहळा एन्जॉय करायला. व सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि मला माहिती आहे तुम्हाला पहिला खेळ आपला खेळायचा आहे, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. यात तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण एक वाक्य देतो, ते ताईंनी फटाफटा पटापटा बोलून दाखवायचंय. जी ताई, जी मावशी, जी आजी, जी वहिनी, हे वाक्य अगदी व्यवस्थित बोलून दाखवेल तिला मिळणार आहे सन मराठी बँकेकडून खास भेटवस्तू. वाक्य तुम्हाला सांगतो, वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे, भवरा फिरला गरगर गर, गवतात झाली सळसळ सळ. पण हे वाक्य बोलताना तुम्ही नाचत नाचत बोलायचे. 1 2 3 व्हेरी गुड. हा, भवरा फिरला घर घर घर, गवतात झाली सरसर हे. गौरा झाला घर घर घर, नवरा गवतात नवरा नवरा फिरला गर गर गर. हे बघा, घरातल्या गोष्टी इथे सांगू नका. जोरदार टाळ्या जाऊ दे, जोरदार टाळ्या. आता हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचे. भवरा फिरला घर घर घर, गवतात झाली सळसळ सळ. भवरा फिरला घर घर घर, गवतात झाली सळसळ सळ. गवतात फिरला गर गर गर. भवरा फिरला घर घर घर, गवतात झाली सळसळ सळ. भवरा भवरा तुम्ही चुकवताय. भवरा फिरला घर घर घर, गवतात झाली सळसळ सळ. भवरा 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 फिरला घर घर घर, गवतात झाली सळसळ सळ. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत. बरं, एक मिनिट हातात काय बघू दे मला. हातात काय? लिपस्टिक. हातात लिपस्टिक आहे ताईंच्या. जरा वेळ सोडत आहे, जरा एक क्षण सोडत आहे. ते मेकअप साठी काढलं होतं. मेकअप साठी काढलं होतं या ठिकाणी. वाक्य कसं बोलला तुम्ही? गात गात बोला हे वाक्य. भवरा फिरला घर घर घर, गवतात. तुम्ही कोरस द्या त्याला. ओके. भवरा फिरला गर गर गर, भवरा फिरला घर घर घर, गर गर गर. गवतात झाली सळ सळ सळ. सळ सळ सळ. भवरा फिरला घर घर घर, गवतात झाली सळ सळ सळ. गवतात झाली सळ सळ सळ. भवरा फिरला घर घर घर. सूर कुठे, यांचं जिजिर कुठे? बरं चला, हे वाक्य तुम्ही गात गात बोला. चला. भवरा फिरला घर घर घर, हे. गवतात झाली सळ सळ सळ. सळ 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 सळ. हे. भवरा फिरला घर घर घर, गर 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 गर. झाली सळ सळ सळ. हे सळ 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 सळ. भवरा फिरला घर घर घर, गवतात झाली सळ सळ सळ. अजून बोलू? नाही बस बस, जोरदार होऊन जाऊ दे. दशावतार माहिती हो, मग असतो. मालवणी दशावतारामध्ये शंकासुराचं कॅरेक्टर असतं माहिती ना, व्यक्तिरेखा. तो कसा करतो? हा, हे करता करता वाक्य बोलायचं आणि लाऊड लाफ्टर. भवरा फिरला घर 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 घर, गवतात झाली सळ 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 सळ. भवरा फिरला घर 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 घर, गवतात झाली सळ 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 सळ. भवरा फिरला घर 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 घर, गवतात झाली
या! भवरा या! फिरला गर गवतात झाली भवरा फिरला घर 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 तुम्ही वाक्य बोला, तुम्ही धन नका करू. भवरा फिरला घर 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 हा. गवतात झाली सळ. भवरा फिरला घर 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 गवतात झाली सळ. हा, आता हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचे. समोर भवरा कॅमेरा समोर फिरला आहेत ना? गर 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 गवतात झाली सळसळ सळ. मी लाजून दाखवतो ना, दाखवा. तसं तसं तुम्ही लाजायचंय. हा, चला या व्यवस्थित. अहो हम्म. अहो अहो भवरा फिरला भवरा फिरला गर, गर 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 गवतात झाली सळसळ सळ. इश्श. इश्श. आता हा भाग भाऊजीने बघितल्यानंतर काय होणार आहे काय माहिती नाही बाबा. जोरदार टाळ झाले पाहिजे साई ताईन करता. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेलं आहे त्या ताईने आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. ह्या ताईंना द्या. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या ह्या ताईंना द्या. आज नवरा झोपला होता सासूच्या मांडीवर ठेवून डोकं. आज नवरा झोपला होता सासूच्या मांडीवर ठेवून डोकं. हेच जर का मी झोपले तर काय म्हणतील लोक. त्याची आई त्याच्यापाशी मग माझीच का दूर. त्याची आई त्याच्यापाशी मग माझीच का दूर. हाच विचार आणतो डोळ्यामध्ये पूर. हाच विचार आणतो डोळ्यामध्ये पूर. माझे आई वडील खूप गरीब आहेत. माझी आई दुकान लावते. वडील माझे कंपाऊंडर आहेत. अजून एवढे वय झाले तरी ते जातात, कारण त्यांच्यापाशी आई हे दोघंच राहतात साताऱ्यात आणि भाऊ पुण्यात असतात. पण ते असं आहे की आज त्या वडिलांमुळे आपलं एवढं चांगलं झालं आणि माझ्या वडिलांमुळं एकदम माझ्या नशिबाच्या खूप एकदम नशिबापेक्षा खूप छान चांगलं झालंय माझं. माझे मिस्टर जीव लावतात, मुलं जेवढे जीव लावतात आणि माझ्या वडिलांचं एवढं वय आहे तरी त्यांच्यामुळे माझं एवढं चांगलं झालं हे माझं भाग्य मी समजते. एवढंच एक खंत आहे की माझा भाऊ आत्ता म्हणजे तिथं राहत नाही, पुण्यामध्ये राहतो आणि माझं एकच इच्छा आहे की माझ्या भावाने फक्त माझ्या आई वडिलांकडं लक्ष ठेवावं. काय सांगायचं राहून गेलं इतक्या वर्षात आई बाबांना जे कधी तुम्ही सांगू शकला नाहीत समोर असताना सुद्धा. मला एवढं सांगते की माझं एवढं प्रेम आहे की आई वडिलांवरती की एकदम सांगता येत नाही. एवढं जीव आई वडिलांवर. आज त्यांचं एवढं वय झालं तर ते काम करतात. हेच फक्त वाईट वाटते ह्याच गोष्टीची की आज त्यांचं वय झालं त्यांच्याकडे लक्ष द्यायला ते काम करतायत आणि काम करतात. हेच माझं आणि मला माझा एवढा जीव आहे ना की मला आज मी कुठं मनात व्यक्त करते. आज खूप आई वडिलांवर खूप जीव आहे. खरंच माझं खूप जीव मनापासून माझ्या वडिलांचा. आणि आज माझे वडील बोलतात की तूच मुलगा झाला असता 4 मुली नसता झाल्यात चाललं असं अजून आत्ता मला आमचे वडील बोलतात. म्हणजे एवढं म्हणजे म्हणून मला एकदम व्यक्त झाल्यावर इथं येऊन मला एकदम व्यक्त करता येईल आलं हेच मी आनंद समजते, माझं भाग्य समजते. कोण येतं डोळ्यासमोर तुमच्या माहेर म्हटल्यानंतर? आई वडील तर येतातच, आता ते नाही आहेत, पण मला माझ्या बहिणीची आठवण. आम्ही 5 भावंड, मी सगळ्यात धाकटी. 2 मोठे भाऊ बहीण आणि त्याच्यानंतर माझी जी मोठी ती आता नाही आहे. खूप लवकर गेली आम्हाला तिची खूप आठवण येते. आम्ही आता 4 भावंड असतो पण प्रत्येक कुठल्या फंक्शनला किंवा काय त्याची आठवण आल्याशिवाय आम्हाला खूप आठवण येते त्याची. काय सांगायचं राहिलं बहिणीला एवढंच सांगायचं आहे की तू सगळं तिची खूप हौस होती, खूप हौशी होती. तिची मुली आता सुखात आहेत, दोघींचे लग्न झाले आहेत, त्याच्यामुळे तिला आता काळजी करू नको. तुझ्या मुलांची सगळं व्यवस्थित आहे त्यांचं.
मी इथे कल्याणच्या पुढे शहापूर आहे ना, हा. तिथे राहते. तिथे राहायची. म्हणजे मी आता इथे मी पहिल्यांदा आमच्या गावामधनं माझं सिटीमध्ये लग्न झालं. अच्छा. म्हणजे माझ्या आईची वडिलांची खूप इच्छा होती. मग मला म्हणजे सिटीमध्ये मिळालं ते त्यांना खूप आनंद आहे. आणि माझे आई वडील म्हणजे खूप प्रेम करतात माझ्यावर. माझे वडील आता सुद्धा म्हणजे मी कधी पण गेली ना ते मला माझ्या गालावर पप्पी घेतल्याशिवाय कधीच नाही म्हणजे तसे पाठवत कधीच नाही मला. लहान असताना आमची आई खूप कष्ट करायची आणि आम्हाला असे कधी कपडे दिवाळी वगैरे काही सण असतील तर कधीच मिळाले नाही. पावसाळी पण घर गाळायचं तेव्हा काही खायला नसायचं. तेव्हा आई नुसता भात आणि आमटी करून ठेवायची आणि मग पप्पा रात्री वगैरे यायचे तेव्हा आम्ही सगळे मिळून खायचो. मी अजून परत तिकडे गेली ना घरी तर मी आईसोबत लाकडं आणायला जाते डोंगरावर. आणि पाणी तर आता घरात आहे. आता खूप म्हणजे चांगलं आहे सगळं घरामध्ये. काय सांगाल आई बाबांना आता? आई बाबांना म्हणजे मला आता असं वाटतं की मी थोडं अजून पण म्हणजे माझे मिस्टर धंदा करतात रोडवरच आहे. त्यांच्याकडे अजून म्हणजे खूप थोडंफार असतं तर मी त्यांना माझ्याकडे सांभाळलं असतं. मला सगळ्याचीच आवड आहे पण माझ्याकडे थोडे पैसे जर असते तर मी सगळ्यांना खरंच मनापासून मदत केली असती. तुमचे विचार खरंच इतके खूप सुंदर आहेत आणि ते विचार तुमच्या आईमुळे आहेत कारण ते संस्कार तुमच्यावरती तसे झालेले आहेत. माहेरच्या आठवणीत गेल्यानंतर अर्थातच भाऊक होतात, सगळे रडत असतात. पण आता सगळ्यांना हसवायचं काम ह्या भावाचं आहे. तेव्हा आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. आणि ज्या खेळाची अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय तो खेळ आता सुरू करायचा आहे आणि ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. नियम असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस आणि जी विजेती होईल तिला तर अर्थातच बक्षीस आहे. ओके, त्या सगळ्या तयार आहेत नक्की? हा, सगळ्या तयार आहेत ना? अरे मग या म्युझिक प्लीज. पटकन बसा लवकर 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 लवकर. काय इथे ते लवकर या साईडला. केला मॅचिंग नवरा पाहिजे. केला मॅचिंग नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग नवरा पाहिजे. केला मॅचिंग नवरा पाहिजे. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलमे. हा, लवकर. हा, व्हेरी गुड. हा, ये बात. हा, एक मिनिट. काय झालं? काय म्हणणं आई? काय म्हणणं आहे आई? जाऊ दे बरं, मागे नाही म्हणतात फिरल्या, मागे फिरले. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? इथंच मी लांब लगेच मी रस्ती घेतली. चला जोरदार टाळ्या. ही खुर्ची ह्या ताईंची आहे असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची या आईंची आहे कारण तुम्ही मागे येऊन बसलात.
सांगितल्याप्रमाणे जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस, आणि ती ताई आहे, क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि मस्त मजा आलेली आहे संगीत खुर्चीमध्ये. आणि आता आपण जाऊया आपल्या पुढच्या भागाकडे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. चला तर मग आपण जाऊया आपल्या पुढच्या भागाकडे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वा, खूप सुंदर. सगळ्या ज्या ताया इथे आल्या आहेत ना त्या अगदी खूप छान एन्जॉय करत असतात आणि हे ते बघून ना खरंच या भावाला खूप आनंद होतो. पण कधी कधी काय होतं की आपल्या जवळची व्यक्ती ना ही आपल्यावरती रागवलेली असते आणि मग अबोला निर्माण होतो. चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. ते नातं जे दूर गेले ते जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. सुचिता सुरेश म्हातले. ताई कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष आहे? 1 वर्ष झालं. माझी जाऊबाई. जाऊबाईंशी अबोला आहे. अबोला म्हणजे मी बोलते तिच्याजवळ, असं म्हणजे एकदम असं नाही, घरी येणं जाणं वगैरे आता बंदच झालंय. पण कारण सांगू शकता का? कारण हो, माझ्या मिस्टरांच्या काकाच्या मुलाला आम्ही इथे PWD चाळीमध्ये राहतो. तर तो 10वीला होता. 10वी झाली नाही, आम्ही गावावरून त्याला घेऊन आलो. सगळं झालं, वामनारी पेठेमध्ये कामाला लावली. मग आम्हीच त्याला सांभाळायचो 10 वर्ष. तर लग्न करून द्यायला मी तयार झाली. लग्नाच्या साड्या घेतल्या आणि कोरोना आला मध्ये. मला तो अचानक म्हणतो, वहिनी मला रूम सोडायचे. म्हटलं का? मग तो बोलला नाही मला साडी घे, मी आता खोली घेतली. म्हटलं कुठे खोली घेतली? पारशीवाडीमध्ये घेतली. म्हटलं का? लग्न तर आम्ही करून देतोय ना. मग त्याला आम्ही काय बोललो, माझे मिस्टर बोलले तू पारशीवाडीमध्ये राहतोस ना, मग जेवायला इथे येतो. तो म्हणतो नाही मला इथे राहायचं. म्हटलं का? काय कारण असतं? 10 वर्ष 12 वर्ष तर तुला आम्ही सांभाळली, मग आता तू का निघालास? तर नाही मला राहायचंय तिकडे. मला खूप वाईट वाटलं. मी डॉक्टरकडे, मला खूप त्रास झाला. मी 8 महिने ICU मध्ये होते. 8 दिवस ICU मध्ये होते मी. मला 2 लाख रुपये खर्च केले. बाहेरचे डॉक्टर बोलवले. डोक्यामध्ये मला त्रास झाला त्याच्यामुळं. मग तू इथेच राहतो आता पारशीवाडीमध्ये. मग मी जावेला बोलली, मी लग्न करून देत होती ना, मग तू का लग्नाला त्याच्या तयार झालीस? की मी आई आहे, मी आई होती ना, मग तू का त्याच्या लग्नाला द्यायला तयार झाली? हेच माझं शब्द. बाकी मी जावेजवळ काही बोलले नाही. आम्ही उपाशी राहून त्याला मी सांभाळली 10 वर्ष की 12 वर्ष. म्हणजे तुम्ही जी मुलगी बघितली होती की ज्या मुलीवर लग्न लावून देण्यात होतं त्याच मुलीवर लग्न केलं म्हणजे आम्हीच मुलगी बघून दिली होती. आता त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले? झाली 4 वर्ष. 4 वर्ष झालं. कोरोनामध्ये लग्न झालेलं ते. अच्छा. पण मग आज समजा तुमच्या जाऊबाई समोर असतील, काय सांगाल त्यांना तुम्ही? काय नाही. 4 वर्ष झाले. तो मुलगा आणि ती मुलगी त्यांच्या संसारात सुखी आहेत. हो. तुम्ही तुमच्यामध्ये तुमचं नातं कशाला खराब करायचं ना? मग तेच आम्ही त्यांना बोललो, आपलं नातं का त्याच्यामुळे खराब, ते मी त्यांनाच बोलले. पण ते काय नाही. पण तुम्हाला बोलायची इच्छा आहे? हा, आम्ही बोलतो. समोर वगैरे भेटले तर आम्ही बोलतो. हरकत नाही ताई. तुम्ही इथे आलेला आहात तर तुमच्या वतीने मी सुद्धा तुमच्या जाऊबाईंना सांगणार आहे की ताई ठीक आहे, झाल्या गोष्टी ह्या खरं तर वैयक्तिक गोष्टी आहेत. पण या मला असं वाटतं की ज्या माऊलीने ज्या मुलाला 10 वर्ष सांभाळलं आहे आणि जे त्याचं लग्नही ती लावून देणार होती, ठीक आहे तुमची इच्छा होती की तुम्ही लग्न लावून देताय, पण अशा वेळेत काही गोष्टी समोरासमोर बसून बोलून त्या सगळ्या सोडवायला पाहिजे. आणि आज ताईनं त्याचा खरंच त्रास होतो की पहिल्यासारखं ते नातं राहिलेलं नाही. जरी तुम्ही जुजबी बोलत असला तरी पण ते नातं पहिल्यासारखं राहिलेलं नसेल. तर मी विनंती करतो की त्या सगळ्या गोष्टी विसरून जा. ताई सुद्धा त्या गोष्टी आता विसरलेल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात तुम्ही बघताय की पाणी आहे. त्यांना खूप त्रास होतोय. झाल्या गेल्या गोष्टी सगळ्या आपण विसरून जाऊया. तुम्ही सुद्धा विसरा. 1 पाऊल त्यांनी पुढे घेतले, तुम्ही 2 पावलं या. एक फोन करा आणि ताईंना भेटायला या. एक कडकडून मिठी मारा. सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातील. ताई मी समजू शकतो तुम्हाला किती त्रास होतो, कारण आपली नाती दुरावली की त्रास हा नक्कीच होतो. आणि नक्कीच ताई तुमचा हा मेसेज जेव्हा त्या ताईंपर्यंत पोहोचेल, आपला हा भाग त्या ताई बघतील, तेव्हा त्यांना सुद्धा कुठेतरी ती गोष्ट लागेल आणि ते स्वतःहून तुम्हाला फोन देखील करतील. ताई तुम्ही स्वतःहून आला तिथे तर तुम्हाला मी असंच पाठवणार नाहीये. तर मी तुमची ओटी भरणार आणि त्यासाठी मी विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते,
वा, खरंच खूप छान वाटलं की तुमच्या बरोबर वेळ घालवता आला आणि तुम्ही सगळ्या आपल्या या 16 सख्यांचा ह्या सोहळ्यामध्ये सहभागी झालात अगदी आवर्जून. आणि असं वाटतं की अजून काही वेळ तुमच्या बरोबर घालवावा, तुमचा सहवास अजून मिळवावा, पण वेळ झाली आजच्या भागापुरता थांबण्याची, कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे, दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांचा. का भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.